ते आम्ही असं आलोय आतमध्ये खूप चालत चालत, कारण का मेन रोड बंद होता. सो आम्ही छोट्याशा गेटमधून चालतोय. हा रस्ता कुठपर्यंत जातो ते कळेल आता. घुसलोय आम्ही आतमध्ये बिकॉज तिथे गेटवरती कोणीही नव्हतं. छोटासा डोर ऑलरेडी ओपन होता. सो चालत चाललोय एक्झॉटिकामध्ये. बापरे, हा रस्ता नेव्हर एंडिंगच आहे अशी. तर आम्ही आता हे सगळे लाईट्स अँड ऑल लावलेले आहेत. मस्त माहोल बनवलाय. ही तुम्ही कॅफेमध्ये बघितली असेल जी आपण लावलेली. सो ती मी घेऊन आलेलो कुठेतरी लावण्यासाठी. सो नाव दिस इज रेडी. सो आता हे असं दिसतंय. आणि हा माझ्या घरामध्ये होतं खूप आधीपासून. सो तेच घेऊन आलेलो, ते रियूज केलंय. आणि हा बाहेरचा व्ह्यू अंधार. मॉर्निंग एव्हरीवन. सो आता हे उठले, त्यांना खूप थंडी असते, खूप जास्त. एवढी थंडी नाहीये बट ही इज फीलिंग कोल्ड. तुला थंडी वाजते किती? थोडीशी आहे थंडी आहे. थोडीशी आहे. आता मी चाललोय डोंगरावरती. डोंगरावरती म्हणजे त्यांना बघायचंय काय आहे कसं आहे. सो वी आर गोइंग, वी आर लिव्हिंग. चलो ए पोरांनो, चला ए पोरांनो, शेळ्या पोरांनो, चलो चलो चलो. गुड मॉर्निंग एव्हरीवन. चलो घुमने, एवढंच बोलू शकतो आता. चला, एनर्जी आहे अशी एवढी नाहीये. चला चला. भूक लागली असं वाटतं काहीतरी खायला चालू. तुला शी लागल्यासारखं तोंड का केलंय? हे रे, हा हा वडापाव. वडापाव मार्केट आहे इथे. आम्ही खातोय वडापाव. तू वडापाव खाणार? तू वडापाव खाणार? तू वडापाव खाणार? आम्ही आलोय वडापाव खायला. काका गरम गरम बनवतात वडापाव. चला चला. लोकांना बॉटल पकडायचा पण एवढा कंटाळा असतो की त्याने पाटीत बॉटल टाकून ठेवली आहे. ए पोऱ्या, 89 चालो म्हणे. आज पण तो रस्ता बंद होता कारण का आज पण काम चालू आहे. त्यांचं म्हणणं होतं की सकाळी लवकरात लवकर या. आता आम्ही इथे एक्झॉटिका करून आहे तिकडे चाललोय, दुसरीकडे चाललोय. ते पाऊस पडून गेला असं वाटतं बिकॉज सगळा रस्ता खूप असा ओला ओला आहे. सो आता आपण चाललोय एका न्यू लोकेशनला, जे मी तुम्हाला मगाशी बोललो एक्झॉटिका. मला बघायचंच होतं ते कसं आहे. सो तुम्हाला पण दाखवतो तिकडे जाऊन ते कसं आहे ते आम्ही असं आलोय आतमध्ये खूप चालत चालत, कारण का मेन रोड बंद होता. सो आम्ही छोट्याशा गेटमधून चालतोय. हा रस्ता कुठपर्यंत जातो ते कळेल आता. घुसलोय आम्ही आतमध्ये बिकॉज तिथे गेटवरती कोणीही नव्हतं. छोटासा डोर ऑलरेडी ओपन होता. सो चालत चाललोय एक्झॉटिकामध्ये. बापरे, हा रस्ता नेव्हर एंडिंगच आहे. A few moments later. आता मी सिलेंडर घेऊन आलो ॲट लास्ट. घरामध्ये जेवण बनवलं. सो आजचा कुकिंग ब्लॉग दिसू शकतो. काहीतरी बनवायचा प्रयत्न करीन. मम्मी या. आता आम्ही सगळं घरातून जे अख्खा संसार आणला आमचं घर खाली करून तिथे सगळं सामान मांडलंय. मीठ, मसाला, तांदूळ, पीठ, तूप. तिथं काय कौतुक मध्येच सगळं सगळं सामान. आता सामान आणायला चाललंय. चिकन आणायला चाललंय आम्ही. आज काय बनवतोय? आज चिकन आणि डाळ राईस खायचंय ना. चिकन सुखा आणि डाळ राईस मेकिंग दॅट. आज जाऊन येईल आता तोपर्यंत बाकीची तयारी. हा आमचा नवीन गॅस, नवीन शेगडी काल घेतली बिकॉज जुनी खूप खराब झालेली जी वरती ठेवलेली माळावर. सो ही आता नवीन घेतली आहे ऑरेंज कंपनीची, म्हणजे जी इथे मिळाली ती घेतली चांगल्यातल्या चांगल्यातली. सो आता त्याचं चालू आहे अनबॉक्सिंग. ये ठीक है, अभी वो रख दो बाजू में और इसका पाइप मेरे को यहाँ से नीचे डाल के दो, जो जा नहीं रहा है. मम्मी बनवते शिरा बिकॉज हा नवीन गॅस आहे, हे नवीन भांडं आहे आणि हा नवीन बाटला आहे. सो पहिली गोष्ट म्हणजे आम्ही शिरा बनवतोय, त्यानंतर मग चिकन मटन मच्छी जे काही आयुष्यात बनवायचं ते बनवणार आहोत. हॅलो
तुला काय बोलायचं याच्यावरती? ठीक आहे, बाय. तो नाव शिरा इज रेडी. मस्त साजूक तूप दूध टाकून हा छान बनवलाय. तर थोडं झाकण लावून ठेवतो म्हणजे हा तोपर्यंत छान होईल मऊ. मी कचकच कांदा कापताना बोटं सुरीतनं वाचवून आता चिकन बनवायला घेणार आहे. सो चला आता चिकन मग तुम्हाला दाखवतो की प्रॉपर असं नाही, पण मी जेवढं बघितलं माझ्या फ्रेंडकडे शिकलो UP पद्धतीचं चिकन कसं बनवतात ते तुम्हाला दाखवतो. तर जेवढं मी माझ्या फ्रेंडकडे शिकलोय ना की UP पद्धतीचं चिकन कसं बनवायचं, बिहारी पद्धतीचं, ते मी तुम्हाला दाखवतो आता. सो चलो. त्याच्यामध्ये दालचिनी, ओके, थोडंसं जिरं. आता ना हे मिक्स पॅकेट आहे, तर जे हाताला लागतंय ते मी टाकतोय. थोडंसं जिरं आणि त्यामध्ये आपण एक टाकूया चक्रफूल. ओके, बाकी काही नाही, गॅस फुल कमीच आहे. एक तमालपत्र. तर जेवढे मसाले इथे अवेलेबल आहेत त्यात मी तुम्हाला बनवून दाखवतोय, नंतर मी घरामध्ये तुम्हाला प्रॉपर बनवून दाखवतोय. त्यात टाकूया कांदा. बेसिकली चंपारणमध्ये ते सगळे एकत्रच मिक्स करतात, म्हणजे कांदा, चिकन, मसाले सगळे एकत्र मिक्स करून मग ते हंड्यात टाकून शिजवतात. पण आता तेवढं नाही आहे वेळ. तो आता ना आम्ही बनवतोय बिहारी किंवा UP स्टाईल चिकन. दोघांचं खूप वेगळं वेगळं आहे, खूपच वेगळ्या वेगळ्या रेसिपी आहेत. तो असं स्पेसिफिक मी काही बोलत नाही आहे. मला जे फ्रेंडने मला शिकवलं आहे त्याचं मी तुम्हाला दाखवतो. तर तेलामध्ये मी खडे मसाले टाकलेत. हा जो पाकिट आहे माझ्याकडे तो, त्याच्यामध्ये दालचिनी होतं, चक्रफूल होतं, तमालपत्र होतं आणि शाही जिरं होतं. तर ते टाकून छान तेल गरम करून मस्टर्ड ऑइल टाकलं आहे. जे मला इथे मस्टर्ड ऑइल मिळालं ते वालं. ओके, आणि आता चिकन टाकलं आहे त्याच्यामध्ये आणि चांगलं परतून घ्यायचं. तो इकडे चिकन आम्हाला मिळालं 120 रुपये अर्धा किलो. आपल्या मुंबईमध्ये 160 रुपये का 150 रुपये अर्धा किलो. आणि ते भात बनवते मम्मी. आता मी टाकतो याच्यामध्ये एव्हरेस्टचा चिकन मसाला. तुमच्याकडे जो आहे तो तुम्ही टाका. ओके, त्यानंतर थोडंसं धना पावडर. गॅस मी मोठाच ठेवला, त्याच्यामध्ये पाणी आहे त्यामध्ये. रेड चिली पावडर 2 मिनिटं शोधायला लागेल, 2 मिनिटं. काश्मीरी असं तिखट नाही आहे, थोडी जास्त टाकतो कलरसाठी. आणि तिखटवाली थोडीशी. एकदम असं छान स्पायसी झालं पाहिजे, त्याचा मस्त मजा नाही. काय नाही आहे, थोडीशी हळद. गॅस मी मोठाच ठेवला, फक्त परतून द्यायचं नाही आहे, तर गॅस मोठा ठेवला. चांगलं असं मसालेदार. थोडीशी हळद. म्हणजे मीठ नंतरच टाकूया. आता मी चांगलं परतवून घेतो त्याला. आता कांदा भरपूर घ्यायचा. मी ऑलमोस्ट 5 कांदे घेतले मिडियम साईज. थोडं मीठ टाकतोय. रांगोळीसारखं मी टाकलंय, खारट नको आहे. चलो आता हे परतून घेतो आणि थोडंसं झाकणवरती पाणी ठेवतो आणि शिजवून घेतो. ओके, मला हवं असेल ना तर हे तुम्ही असंच मसालेदार पण खाऊ शकता दाल राईस सोबत. पण थोडीशी मी ग्रेव्ही बनवते, थोडी थिक ग्रेव्ही, तर थोडंसं पाणी टाकतो त्यामध्ये. आता आम्ही जेवायला घेतलंय, मस्त झोपलेलो अर्धा तास. आता जेवायला घेतलंय आणि मग फिरायला जायचंय.
आम्ही निघालोय बीचला जायला. सो वी आर कन्फ्यूज की कुठे जायचं, कुठल्या बीचला जायचं. तो आता बघू, ते जाऊन खाली डिसाईड करायचंय. ऑप्शन्स काय काय, कुठले बीच बोललात तुम्ही ऑप्शन्स मध्ये? कुठले बीच बोललात ऑप्शन्स मध्ये? मुरुड, कर्दे, अंजरले, पालंडे. कुठल्या बीचला जायचंय आता? हरणे. बघू आधी खाली तर उतरूया. ऍटलास की आम्ही चाललोय मुरुडला. सो मुरुडला जायला निघालोय. आणि बिझी आहेत चालवण्यात. भेटतो मुरुडला. पाऊस थोडं पाऊस पडतोय. बघू शकता दिसत आहेत का तुम्हाला? ड्रॉपलेट्स थोडेसे दिसत आहेत. तेच आम्ही उतरलोय माती घेऊन जायला. सो वी गॉट अ परमिशन टू टेक सम माती. ना माती पाहिजे होती घरी कुंड्यांमध्ये टाकायला. ते माती उचलायला आलोय. माती चोर, माती चोर, माती चोर. ओ केपॉप काय मग, कशी आहे माती? खूप छान आहे. माती चोर. त्यांना ऍक्च्युली त्यांच्या घराच्या बाहेर अंगण आहे मोठं. सो तिकडे माती. उधर देखो, बाटल्याच बाटल्या. ही आमची चौथी कोणी. आणि आम्ही परमिशन घेतलंय जे इथे काम करतात त्यांच्याकडून. आम्ही प्रॉपर्टी इन्व्हेस्ट करून नाही घेत आहे माती. घ्या 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 घ्या. लाल माती, कोकणातली लाल माती झाडांसाठी घेऊन चाललो. तर आपण सांगूया त्यांच्या घराचा व्हिडिओ पाठवायला, अंगणाचा. देवा, एक डोंगर संपवला त्यांनी मातीचा. हा अख्खा.